आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. नमस्कार, मी ज्योतिबा सावंत. आपण पाहताय कराड वार्ता भागातील होणारा महावितरणचा जो त्रास आहे तो आपण जाणून घेऊया यांच्याकडनं. गेल्या 4 महिन्यापासून अंडरग्राऊंड वायर जळल्यामुळे यांनी आधांतरित जी केबल होती ती वरतीच टाकून एक 15 दिवसात काम करतो असं सांगून ते गेले. आणि 4 महिन्यानंतर काल परवा जो मोठा स्फोट झाला त्याच्यानंतर त्यांनी एक 30 वायर दुरुस्त करून परत होती तशीच ठेवून गेलेले ते. आता हे काम कधीपासून चालू आहे आणि काय कधी करतील, आश्वासन काय दिले तुम्ही? असं काहीच बोलणं झालेलं नाहीये, कारण आमच्या याला रिप्लायच कोणी देत नाही. आम्ही महावितरणला 4 वेळा सांगून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे. मग आता हे तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो कधीपासून होतोय आणि काय केबल टाकली ती किती दिवसापासून टाकलेली? गेल्या 4 महिन्यापासून टाकलेली आहे केबल. ही एक 15 दिवसाचं नाव सांगून त्यांनी 4 महिन्यापासून आधांतरितच दिलेली आहे. त्या केबलमुळे डिप्या उघड्या आहेत आमच्या. लहान मुलं किंवा गुरोढोर होते आणि हे मेजर काका पाटील भाऊ ते सगळे फोन केले. आमचे पण मिस्टर आले, थोडंफार त्यांना समजतो. मग वायर बियर कट केली. मी पण स्वयंपाक करत होते, लाईट बंद चालू झाली आणि आवाज पण जोर जोरात होत होतं म्हणून मी पण पळून आले बाहेर. मग सगळे थांबलेले होते. आवाज पण होत होते. हा, आवाज पण होत होती. मग ते फटाकेच वाजतात काय की, तरी पण लाईट पण बंद चालू होती. मग बाहेर येऊन बघितले, आमचे मिस्टर पण होते, ते पण वायर बिर हे करून लक्ष देऊन बघितले. दिवसाची झाली ती बरं आहे, जर रात्रीची घटना घडली की मग लेकरांना आम्हाला सगळ्यांना त्रास आहे. हो, कोणाला जर त्रास झाला तर कोण जिम्मेदार घेणार? आणि 100 माणसांचं नाही जुळतात, पण लाईट बिल तरी बरोबर 200 माणसाच घेतात ना. जर 1 महिना जर नाही भरले की लगेच लाईट कापायला येते. सांगितले पण थांबत नाही. फक्त एवढी त्यांची गावकऱ्यांची विनंती आहे की लक्ष देऊन जेवढं लाईट बिल चालू आहेत, जेवढे 200 माणसं म्हणते 200 लोकांसारखीच वायर, एखादी 100 जास्त जर लोकांची जर असेल तर ती वायर त्यांनी समजून करून नुसार त्यांनी वायर टाकायला पाहिजे. हो, मग लाईट बिल जर तुम्ही घेता तर वायरची पण तशी कंडिशन पाहिजे ना. तुम्ही तसं निवेदन दिलंय त्यांना सगळ्या? हा, मेजर काकू पाटील भाऊंचा असतो जास्त करून. आम्हाला 15 वाजता दिसता येत नाही, कमी शिक्षण झाल्यामुळे. बाकीचं पाटील भाऊ मेजर काकांना मी सारखं निरोप देत असतो. सारखं आपली मेजर काकाची आणि पाटील भाऊंची सारखी असते. लाईट सारखी जाते की काय होतं? काय आग लागली जाते काय होतं? नाही, आग लागली की मग सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम होतो. लाईट बंद चालू, लेकरं बाळके असतात आणि डीपी असले उघडे असल्यामुळे आम्हाला पण लेकरांची भीती असते. बाकीचं काय नाही. माझं नाव वैभव जागडे, मी साईनगर लेन नंबर 4 मध्ये राहतो. आमच्या इथं महावितरणचा आम्हाला खूप त्रास होत आहे. अधिकारी दुर्लक्ष करत आहे. आता EDP इथं झाकण नेहमी उघडत असतं. इथं लहान पोरं अशी खेळत असतात. ह्यांच्या जर चुकून हात लागला तर इथं करंट होऊ शकतो. आमच्या इथं त्या दिवशी खूप मोठा स्फोट झाला. त्या वायरीला अजून पण त्यांनी तात्पुरतं रिपेअर केलं, पण अजून पण त्या वायरीला 4-5 ठिकाणी कट आहेत. परत मोठा स्फोट होऊ शकतो, गाड्या जळू शकतात. इतर तो स्फोट झाला तो सकाळी झाला, त्यामुळे आम्हाला सगळ्या नागरिकांना कळालं. पण जर तोच रात्री झाला असता, दुर्घटना झाली असती, गाड्यांना आग लागली असती. महावितरणाला सारखा कॉल करून तरी देखील ते आमच्याकडे लक्ष देत नाही. मी दिवसातनं त्यांना महिन्यातले 30 दिवसापैकी 25 दिवस तर आम्ही त्यांना कॉल करतो. आता हे 21 नोव्हेंबरचा 1, 2, 3, 4 कॉल व्यस्त होते. 5व्या कॉलला त्यांनी कॉल उचलला आणि तेव्हा त्यांना तक्रार गेली. त्यानंतर सकाळी तक्रार केलेली, दुपारी महावितरणाचे अधिकारी आले आणि त्यांनी चेक केलं. असंच आमच्या इथं दरवेळी होतं. सकाळी कंप्लेंट केल्यावर दुपारी माणसं येतात, दुपारी लाईट येते, परत रात्री लाईट जाते, परत उद्या सकाळी माणसं येतात. असं आमच्या इथं सारखं लोड शेअरिंग आलेले आहे. आणि ही डीपी ह्याच्यात एवढ्या वायरी आहेत, ह्या डीपीला जास्त लोड येतो. तर सारखी कंप्लेंट करून देखील ते आमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीयेत. खाली इथं खूप मोठा वायर जळलेली आहे, वायर जळलेली आहे. मागच्या वेळी इथं पण स्फोट झाला होता. प्रत्येक डीपीची झाकणं उघडे असतात. वायरी जळण्यामागचं कारण काय? वायर एकतर खराब आहेत, सगळ्या वायरींना कट पडलेले आहेत आणि लोड खूप लोड आहे. त्यांनी बारीक वायरी टाकलेले आहेत, खूप त्या वायरींना लोडच हँडल होत नाहीये. आणि त्यात पण त्या जुन्या वायरी त्यांना कट पडलेल्या, त्यामुळे तिथं सारखा स्फोट होतोय, आग लागते. केबलला तो प्रेशर हँडलच होत नाहीये आणि त्यात त्या वायरींना कट पडलेले आहेत. आता इथं एक खूप मोठा ट्रान्सफॉर्मर आहे, इथनं डायरेक्ट सरळ गाडी गेली. स्ट्रीट लाईट चालू नसतात आमच्या इथल्या. जर कोणाला दिसलं नाही सरळ तो त्या ट्रान्सफॉर्मरला जाऊन धडकू शकतो आणि खूप मोठं हे होऊ शकतं, दुर्घटना होऊ शकते. डीपीला झाकणं लॉक नसतात. वायरी अशाच उघड्या असतात. कट पडलेल्या वायरींना त्या वायरी अशाच वरच्या वर टाकून दिलेल्या आहेत त्यांनी. हे काय, ह्या वायरींना कट पडलेला आहे. जर इथं पाय हात लागला तर डायरेक्ट करंट बसून शॉक माणूस मरू शकतो. तरी
आम्ही सारखं त्यांना निवेदन केलं, अर्ज दिलाय, तरी पण ते आमच्याकडलं दुर्लक्ष करत आहे. आता आम्ही थोड्याच दिवसानंतर जर त्यांनी अजून दुर्लक्ष केलं तर आम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसवर जाऊन तिथं धडक मोर्चा आम्ही त्यांना देणार आहे. त्यांना अजून आम्ही विनंती करूनही ते आमचं ऐकत नाहीयेत अजून. आता ही केबल जी टाकताय ते या केबलवर लोड कमी म्हणजे लोड जास्त होतोय आणि वापरणारे घरं जास्त आहेत पुढं. आता कमीत कमी 200 लोक आहेत तिथं खाली, 200 लोकांचं कनेक्शन आहे आणि ही केबलची कॅपॅसिटी फक्त 100 लोकांची म्हणजे 100 कनेक्शनची कॅपॅसिटी आहे. जर तुम्ही ह्या केबलवर 200 लोकांना वीज पुरवठा करणार तर ती केबल फॉल्टी होणारच ना. तर त्यासाठी जेणेकरून ही केबल आहे ती जितकी म्हणजे कॅपॅसिटी आहे या गल्लीची वाढवायला पाहिजे, केबल मोठी टाकली पाहिजे आणि अंडरग्राऊंड केलेली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. साईनगर गली नंबर 4 सुरेश सूर्यवंशी बोलतोय. इथे जवळजवळ मला वाटतं गणपतीच्या अगोदर केबल टाकलेली होती. मी स्वतः त्यांना बोलवतो केबल पुरून घ्या. गणपतीपासून तुम्ही त्यांना सांगा. हा, तर त्यांनी काय केलं नाही, त्यावेळेस त्यांनी तशीच केबल टाकली आणि ते निघून गेले. नाही तर सगळे रोडवरती लहान मुलं खेळतात, ते होऊ शकलं असतं, काही होऊ शकलं असतं म्हणजे अंधारात टाकायला. हा, समजा दिवसा केबल जाळली, जर रात्री जाळलेला असते, रात्री सीएनजीच्या गाड्या लागतात, रिक्षा लागलेल्या असतात, खूप मोठं नुकसान झालेलं म्हणजे आपल्याला पाहायला भेटलं असतं. पण ते काही कारण दिवसा झालं. हे जर रात्री आणि जास्त झाली आणि जास्त घटना घडलेली असते, गॅसच्या सिलेंडर गाड्या फुटू शकल्या असत्या, काय नुकसान होऊ शकलं. रिक्षा वगैरे लावलेल्या रिक्षा इतक्या म्हणजे 9-10 रिक्षा लागलेल्या असतात. इथं डीपीचा असा विषय, वरतून एकदम मोठा उतार आलेला आहे आणि इथून बरोबर 90 डिग्रीचा टर्न बसलेला आहे. हा जर वरनं उताराने एकदम स्पीड मध्ये माणूस आला आणि त्याचे ब्रेकच लागले नाही तर हा डायरेक्ट डीपी मध्ये घुसेल आणि डायरेक्ट धमाका होऊन जाईल इथं. आणि डीपी मध्ये घुसल्यामुळे ते मागे शाळा आहे, शाळेवरती जर पडले आणि तिथे पोरं तेव्हा काही शिकत असतील, ग्राउंड वरती खेळत असतील तर त्यांना किती मोठा धोका होणार आहे त्या टायमिंगला. आणि अजून एक मुद्दा आहे, जेव्हा वायरीची केसिंग बघा, न्यूट्रल वायर आहे, तिची वायर वरती आपण एक सिलिकॉन कव्हर चढवलं जातं, ती सेफ्टीसाठी राहण्यासाठी, तिच्यात करंट नको उतरायला, त्याच्यासाठी सिलिकॉन केस चढवलं जातं. ती वायर बघा कशी फिरलेली, ती वरती जॉईंट बसलेला आहे, जॉईंट वरून खाली बॉडीला कनेक्ट झालेली ती. आणि सेकंड त्याच्यावरती झाडं बघा कसे आलेले, ते झाडाचं पान जर फेज वरती लटकलं, 2 फेजला जर चिटकलं तर इथं किती मोठं झाड व्हायचं शक्यता आहे. आणि फेजचे बी सिलिकॉन बघा कसे जळून गेले, वितळून गेलेले, त्याच्यावरती मेंटेनन्स करायचं काम नाही त्यांचं, काही नाही. आम्ही स्पार्क होतं, जर पक्षी आला तिथं पक्षी जळून डायरेक्ट येऊन जातो, तेव्हा आम्ही कंप्लेंट करतो. तर ती कंप्लेंट सॉल्व्ह होण्यासाठी आम्ही एकदा 2 वाजता कंप्लेंट दिली होती त्या गोष्टीवरून. MSCB वाले संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजता आले होते. तर आम्ही तेव्हापर्यंत अंधारात होतो. आम्ही किती वेळा तरी कॉल केले, शेवटी माणूस काय म्हणतो, जाऊ दे बाबा, जेव्हा येतील तेव्हा येतील. आम्ही थकून जातो त्यांना कॉल करून सण. जर आम्ही त्यांना काय प्रॉब्लेम राहतो गल्लीमध्ये, जर काय इलेक्ट्रिकल फॉल्ट आला तर आम्ही त्यांना कंप्लेंट करतो. तर ते पहिले म्हणतात तुम्ही लाईट बिल भरलेलं आहे का, तुम्हाला विचारलं जातं की लाईट बिल भरलंय का, तुमची तक्रार घेतली जाते. मगच तक्रार घेतली जाते. जर आम्ही लाईट बिल नसेल भरलं तर ते डायरेक्ट म्हणतात आम्ही तुमची तक्रार घेणार नाही, तुम्ही पहिले लाईट बिल भरा. म्हणजे इथं माणूस मरो जळो त्याला काही घेणं देणं नाही, पहिले तुम्ही आमचे पैसे द्या, मगच आम्ही तुमची तक्रार घेऊ. हेच MSCBचा पहिला मुद्दा आहे पहिल्यापासून. सुद्धा तुम्हाला याचा हे होत नाहीये, उपयोगच होत नाही. ते असं वाटतं घेऊन पस्तवलेले आहेत लोक. महिन्याचे 10,000 आणि 5-5 हजार रुपये लाईट बिल भरणं म्हणजे तोंडाची गोष्ट आहे काय. आणि महिन्याभरातून 10 दिवस तर लाईटच नसते यांची. सकाळी 6ला लाईट जाते, दुपारी 12ला लाईट येते. जेव्हा आम्हाला कामाला जायचं राहतं, गरम पाण्याचं लागतं, आमचं सगळं लाईटीवरती डिपेंडेड आहे आम्ही लोक. मग तेव्हाच तुम्ही लाईट घालवता, आमच्या मोबाईलला चार्जिंग नसते, आम्ही उशीर होतो, आम्हाला रोज लेट मार्क पडतो त्याच्यामुळे. याच्यात जर लक्ष घातलं नाही या गोष्टीत तर आम्ही महावितरणवर मोर्चा काढू आणि तिथे जाऊन त्यांना शॉक देऊ. लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे, कारण नागरिकांसाठी जो टोल फ्री नंबर आहे तुमचा कायम बिझीच असतो, कधीही आम्हाला रिप्लाय मिळत नाही. मी काल स्वतः त्यांना या गोष्टीसाठी फोन केलेला होता की या ठिकाणी स्पार्क चाललेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर येतील आहे. आग लागली तेव्हा तुम्ही त्यांना फोन केला पण 24 म्हणजे कितीही वेळा करून सुद्धा त्यांनी माझा फोनही उचलला नाही, तिकडनं रिप्लाय आलेला नाही. आणि त्यांना जर म्हटलं, ते म्हणतात आमचा एवढा एकच क्रमांक आहे, तो नेहमीच बिझी असतो. त्याच्यासाठी म्हणजे आमची एक तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट रे अजूनही की लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करावा आणि काय असतील या ज्या गोष्टी त्या लवकरात लवकर दुरुस्त करून किंवा व्यवस्थित करून मार्गी लावावं. अन्यथा मग कसं असतं, ते लेडीज सगळ्याच येतील तिथे मग मोर्चा घेऊन. मग बघा तुमचं काय होतं किंवा तुम्ही काय विचार करता, त्याच्याप्रमाणे मग विचार करावा.